श्रावणातील उपवास आणि आरोग्य. श्रद्धेसोबतच शरीराची काळजी घ्या. नमस्कार मंडळी, तुमचं तन्वी विथ टिप्स या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. श्रावण महिना म्हटलं की भक्ती, पूजा, उपवास आणि सात्विक आहार याला विशेष महत्त्व असतं. अनेक जण या काळात नियमित उपवास करतात, पण उपवास म्हणजे दिवसभर काहीही न खाता राहायचं आणि संध्याकाळी एकदम भरपूर खायचं असा त्याचा अर्थ अजिबात होत नाही. तर आपली श्रद्धा जशी महत्त्वाची आहे तसंच आपलं शरीर आणि आरोग्यही तितकंच महत्त्वाचं आहे. देवासाठी उपवास करताना स्वतःच्या शरीराला त्रास होईल अशा पद्धतीने उपवास करण्याची गरज नाही. श्रद्धा मनात ठेवून आरोग्याची योग्य काळजी घेणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. विशेषतः गर्भवती महिला, मधुमेह असलेले व्यक्ती किंवा कोणत्याही दीर्घकालीन आजाराने त्रस्त असलेल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय उपवास करू नये. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती ही वेगळी असते, त्यामुळे दुसऱ्याचा उपवासाचा नियम आपल्यासाठी योग्य असेल असं नाही. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही जण श्रावणात उपवास करताना वजन झपाट्याने कमी करतात आणि श्रावण संपल्यानंतर पुन्हा पूर्वीपेक्षा जास्त वजन वाढतं. तर असं होऊ नये यासाठी उपवासाच्या काळातही संतुलित पद्धतीने खाणे हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. सकाळची सुरुवात आता कशी करावी? सकाळी उठल्यावर शरीराला योग्य प्रमाणात पाणी मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला चालत असेल तर तुम्ही कोमट पाणी घेऊन दिवसाची सुरुवात करू शकता. त्यानंतर जिरं, आले, कोथिंबीर किंवा इतर उपवासात मान्य असलेल्या पदार्थांपासून साधं हर्बल पेय तुम्ही घेऊ शकता. मात्र कोणत्याही पेयाला डिटॉक्स म्हणून चमत्कारिक परिणाम देणं योग्य नाही. शरीराचं नैसर्गिक डिटॉक्स होण्यासाठी मुख्यतः यकृत आणि मूत्रपिंड करत असतात. उपवासाच्या दिवशी नाश्ता हा टाळू नका. उपवास आहे म्हणून सकाळपासून दुपारपर्यंत काहीही न खाणं टाळा. तुमच्या उपवासाच्या पद्धतीनुसार हलका आणि पौष्टिक नाश्ता देखील घेता येतो. उदाहरणार्थ, साबुदाण्याची तुम्ही खिचडी घेऊ शकता. त्यात तुम्ही शेंगदाण्याचं कूट आणि मर्यादित प्रमाणात बटाटा टाकू शकता. राजगिऱ्याची भाकरी करू शकता. साबुदाण्याचा किंवा राजगिऱ्याचा डोसा तुम्ही करू शकता. बटाट्याची भाजी आणि दही, रताळं, दूध आणि फळं, उपवासाला चालणारे काही सुके मेवे किंवा बिया तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता. आता साबुदाणा प्रामुख्याने कार्बोहायड्रेटचा स्रोत आहे, त्यामुळे त्यासोबत शेंगदाणे, दूध, दही किंवा तुमच्या उपवासात चालणारे इतर प्रथिनयुक्त पदार्थ घेतल्यास आहार अधिकच संतुलित होऊ शकतो. आता फळं किती घ्यायची किंवा किती खायची? उपवास म्हणजे दिवसभर फक्त फळं खात राहणं असंही नाही. फळं आरोग्यासाठी चांगली आहेत, पण प्रमाण देखील तितकंच महत्त्वाचं आहे. सफरचंद, केळं, पपई किंवा हंगामी फळं तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता. दूध चालत असेल तर फळांसोबत दूध घेणं हा देखील एक पर्याय असू शकतो. आणि गोड खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही रताळ्याचा नैसर्गिक गोडवा तुम्हाला त्यामध्ये वापरता येईल. अतिरिक्त साखर शक्य तितकी कमी ठेवणंच चांगलं. आणि संध्याकाळची भूक दुर्लक्षित अजिबात करू नका. साधारण संध्याकाळच्या वेळेला भूक लागली तर ती दाबून ठेवण्याची गरज नाही. त्यामध्ये तुम्ही भाजलेले शेंगदाणे, दूध किंवा उपवासाला योग्य असा हलका पदार्थ तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता. आता चहा घेण्याची सवय असेल तर प्रमाणावरती लक्ष ठेवा. अनेकदा चहाऐवजी तुम्ही साधं दूध हा अधिकच पौष्टिक पर्याय देखील त्यामध्ये ठरू शकतो. आता उपवास सोडताना सर्वात जास्त कोणती काळजी घ्यायची आहे ते आता आपण पाहूया. दिवसभर कमी खाल्ल्यानंतर संध्याकाळी तळलेले वडे, साबुदाणा वडा, भरपूर चटणी, गोड पदार्थ आणि मोठं जेवण एकाच वेळी खाल्लं तर पचनाचा त्रास होऊ शकतो आणि अनावश्यक कॅलरीज देखील त्यामधून वाढू शकतात. तर त्याऐवजी
शक्य तितका साधा, घरचा आणि मर्यादित तेलाचा तुम्ही आहार त्यामध्ये घ्या. उपवासाचे पदार्थ असले तरी त्यात तेल, साखर आणि तळण्याचं प्रमाण जास्त झालं तर तो आहार आरोग्यासाठी चांगलाच राहील असं नाही. त्यामध्ये तुम्ही पाणी आणि झोप विसरू नका. म्हणजेच पाणी आणि झोप वेळेवरती घ्या. उपवासाच्या काळात शरीराला पुरेसे पाणी मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे. मात्र तुमची उपवासाची पद्धत निर्जल उपवासाची असेल किंवा डॉक्टरांनी पाण्याबाबत काही मर्यादा सांगितल्या असतील तर तुम्ही त्यानुसारच वागा. तसंच रात्रीची पुरेशी झोप घ्या. सतत जागरण, ताण आणि अनियमित खाणं यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आता उपवासामध्ये व्यायाम करायचा का? तर उपवास आहे म्हणून पूर्ण दिवस बसून राहण्याची गरज नाही. शरीराची ऊर्जा आणि प्रकृती ठीक असेल तर हलकं चालणं किंवा नेहमीच सौम्य हालचाल करता येते. पण खूपच अशक्तपणा, चक्कर, थकवा किंवा अस्वस्थता जाणवत असेल तर व्यायाम करण्याचा हट्ट करू नका. आणि वजन कमी करण्यासाठी उपवासाचा वापर करू नका. म्हणजेच वजन कमी करायचं असेल तर दीर्घकाळ टिकेल असा संतुलित आहार आणि नियमित शारीरिक हालचाल हा अधिक योग्य मार्ग आहे. तर शेवटी एकच लक्षात ठेवा, श्रावण महिना हा श्रद्धेचा आणि आत्मिक समाधानाचा काळ आहे. त्यामुळे उपवास करताना स्वतःच्या शरीराशीही प्रेमानेच वागले पाहिजे. दिवसभर उपाशी राहून संध्याकाळी भरपूर खाणं टाळा. फक्त फळांवर, फक्त चहावर किंवा फक्त एका पदार्थांवर संपूर्ण दिवस काढण्याची सवय तुम्ही लावू नका. तुमच्या शरीराला आवश्यक ऊर्जा, प्रथिने आणि पाणी आणि इतर पोषक घटक मिळतील याची देखील काळजी घ्या. उपवासानंतर वजन झपाट्याने वाढण्याऐवजी तुमचं आरोग्य आणि वजन स्थिर राहणं हेच खरं उद्दिष्ट असायला हवं. तुम्ही देखील श्रावणात कोणता उपवास करता आणि त्या दिवशी तुमचा आवडता पदार्थ कोणता आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर आपला उपयोगी वाटला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या कुटुंबातील उपवास करणाऱ्या व्यक्तींना देखील नक्कीच शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त माहितीसोबत.